साखरपुडा व्हायला हवा होता दादा आणि अमूल्याचा. हो ना रे. तू आजींना सांग ना, पुढचा मुहूर्त बघा म्हणाव. लवकरात लवकर साखरपुडा करूया. मी नक्की तुमचा निरोप देतो. सॉरी 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 आई. सॉरी काय ग? हा तुझा 1 तास होता. आई अगं मला वेदांतने थांबून ठेवलं होतं. दादा अरे किती वाट बघितली आम्ही तुमची जेवणासाठी. सॉरी आम्हाला नाही जमलं यायला. पण ठीक आहे, आत्ता जेवून घ्या. चला चला चला. अहो नाही नको, आम्ही आत्ताच ऑफिसमध्ये जेवलोय, सो भूक नाही आता. अरे काय रे, नेहमी असं का करतोस तू? हो काकू, मागच्या वेळेस होतो ना मी जेवायला. अरे ती शिक्षा होती. आज प्रेमाने आणि आग्रहाने जेवायला वाढणार होते मी. हो बरं मी नेक्स्ट टाइम ना दोन्ही वेळेचं जेवायला येतो. खरं की काय? अमूल्या बघ लक्षात ठेव. हो. कार्तिक घेऊया? चालेल. ए, थांबा. हा ते आणा. तुम्हीच या विक्रांतराव, ही आमच्याकडनं तुम्हा दोघांना छोटीशी भेट. अण्णा अण्णा होय कशाला? अगं रीत असते ती. नव्या संसाराला सुरुवात झालीये ना म्हणून. हा पाया पडते. सुखी राहा. अण्णा सुखाचा संसार करा. बरं वेदांत, पुढच्या वेळेला याल त्यावेळेला आजीला आणि नूतनजींना घेऊन यायचं. हा हो अण्णा. आजी येईल, पण मला नाही वाटत आता आईला जमेल. का रे? आता काय माझं लग्न झालं ना, मग आई स्वतःला राजकारणाच्या कामात झोकून देईल आता. नाही, मी मध्ये ऐकलं होतं त्या रुक्मिणी देवींनी काहीतरी त्यांची मुलाखत घेतली ना. हो अण्णा हो. हो. वा, पण आता लोकप्रियता वाढली असेल बरीच त्यांची, नाही का? चला निघू आम्ही. हो या, सांभाळ. काळजी घ्या. दादा आम्ही गाडीत बसतो, तू ये अमूल्याला बाय करून. आई अण्णा येते. हो हो. चला बघ मी पण येतो. हो अमूल्या, सोडून ये. हो. अमूल्य, मला तुझ्या त्या मैत्रिणीचा नंबर हवा. कोणाचा? रुक्मिणी देवी. एक मिनिट. तुला कशाला हवाय तिचा नंबर? लग्न वगैरे करायचा विचार आहे की तुझी मस्करी करून झाली की सांग, मग खरं काय ते सांगतो. सॉरी बोल. मी विचार करत होतो की रुक्मिणी देवीकडून त्या पुरुषोत्तमची हिस्ट्री शोधून काढायला मदत होईल. गुड आयडिया. ती ते शोध पत्रकारिता करते ना, ती तुझी मदत डेफिनेटली करू शकते. आणि वेदांत, मी तिला आणखी एक गोष्ट शोधायला सांग. काय? तुझ्या अंगठीची खरी मालकीण कोण आहे हे. बापरे. अरे कपाळावर हात काय मारतोस? तू ना अमूल्य खूप हुशार आहेस. म्हणजे तुझ्याशी काय आणि कसं बोलावं कळतच नाही मला. म्हणजे तू त्या मुलीला शोधून काढ, अँड आय एम व्हेरी शुअर तू खूप सरप्राईज होशील. खरं? मग तर मी वाट बघ, मला सरप्राईज कधी मिळतंय याची. ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि बाय. बाय. आरती आणि विक्रांत म्हणजे अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा वाटतो नाही? हो, हो, हो. छान दिसतात एकत्र दोघं. नाही पण वेदांत आणि अमूल्याची जोडी सुद्धा अगदी छान दिसते. हो तर. तुम्हाला सांगू का,
अमूल्यविषयीने मला काळजीच नव्हती कधी. पण तिने जर तिचा स्वतःचा जोडीदार निवडला तर तो उत्तमच असा याची खात्रीच होती मला. पण आरतीचं तसं नाहीये ना. आरती आपली तितकीशी धीट नाहीये, हळवी आहे थोडीशी. पण तिने सुद्धा छान जोडीदार निवडला नाही का? थोडक्यात काय, आपण जबाबदारीतून मोकळे झालो. हो. काय ग, अशी तिकडे का उभी आहेस? ये ना. काय ग? काय ग, काय झालं? काही नाही आई, ते मी ऐकत होते की तुम्ही कसं ताईचं कौतुक करताय, माझं कौतुक करताय. बरोबर, चला मी निघतो क्लिनिकला, नाही तर उशीर होईल मला. चहा घेताय? नाही, नको नको, त्या वेळेला विचारू नको. बरं बरं. येत. चल का. चल, मी पण आवरून घेते का. थँक्यू. अरे वा, आलात. काय आरती, कशी झाली मांडव परतणी? छान झालं सगळं. आई, खरंच काय मान मिळतो का जावयाला? मग सांगितलं होतं मी तुला. आजी आराम करतायत का? नाही अगं, ती ना जरा 2-3 दिवस तिच्या घरी गेली आहे. आई अगं, पण जाताना काही बोलली नाही आजी. अरे खूप घाईत होती गेली तेव्हा, पण येईल ना. अगं आरती, तुझी आजी जे जे करणार होती ना ते सगळं मी करीन, तू नको काळजी करूस. म्हणजे अगं म्हणजे घरातल्या रीतीभाती काय आहेत, प्रथा काय आहेत, हे सगळं मी शिकवीन तुला. ए आई, तुम्ही कंटिन्यू करा, मी फ्रेश होऊन परत ऑफिसला जातो. हे काय आजही ऑफिसला जाणार आहेस? वेदांत, अरे निदान 1 दिवस घरी राहा. आई अगं, लग्नामुळे बऱ्याच सुट्ट्या झाल्यात, सो बॅकलॉग भरून काढायचा, जावं लागेल. चल ग. बरं, तुम्ही 2 जण फ्रेश होऊन घ्या. आणि हो आरती, तू मला दिव्या लागणीच्या आधी भेट. काय? कशासाठी? अरे विक्रांत, ही असं काय करते? मी आत्ताच हिला सांगितलं ना की आपल्या रीतीभाती प्रथा काय काय आहेत हे सगळं हिला सांगायचंय मला. आणि आरती, आता तू कोण आहेस? वानखेडे, हो की नाही? तुंपलवर राहिली आहेस का? नाही की नाही? मग दिवे लागणीच्या आधी भेट, ठीक आहे? आई, काय भारी आहे हे. मी पण येतो तुझ्याबरोबर. तुझं काय काम आहे? या सगळ्या बायकांच्या गोष्टी आहेत. तू ऑफिसची कामं सांभाळ आता. मी आणि आरती सांभाळतो ना घर मस्तपैकी. काय आरती? सर, तुम्हाला अटक झाली तेव्हा पोलिसांनी खूप त्रास तर नाही ना दिला? नाही रे, पण सर, तुमच्यासारख्या अशा प्रतिष्ठित व्हाईट कॉलर माणसाला हे असं अटक करणं म्हणजे चुकीचं नाहीये का? व्हाईट कॉलर माणूस आहे म्हणून अरेस्ट नाही करायची, असं असतं का? अरे आजकाल ही व्हाईट कॉलरवाली माणसंच क्राईम करतायत. पण सर, हा, आज पाठवा. विजय, DCP अनिल आलेत, त्यांना आत पाठव. ठीक आहे सर. कम इन. या. काय म्हणता वेदांत वानखेडे? चाललंय, बसा. थँक्यू. काय घेणार आहे, चहा कॉफी? नाही नाही, काही नको. अनिल, मला सांग, तुझं डिपार्टमेंट एवढं निष्काळजी कसं रे? म्हणजे हे VW आणि WB यात कसं काय कन्फ्यूज झालं? वेदांत, पोलीस सुद्धा शेवटी माणसंच असतात. बरं ऐक, मी या प्रकरणाची चौकशी केली.
WV इन्फ्राच्या साईडवर जो ॲक्सिडेंट झाला तो घातपात होता. काय? हो, आणि ही माहिती, इनफॅक्ट ही रेडीमेड माहिती पोलिसांना कोणीतरी दिली. बट दिस इज रिडिक्युलस. यस इट इज. आणि मला हे प्रकरण वेगळंच वाटते. म्हणजे कोणीतरी मुद्दाम तुला अडकवण्यासाठी हे घडवून आणले असा माझा संशय आहे. मी तपास करेन. हा, पण तू जरा काळजी घे. मी काळजी घेऊ का? वेदांत, तुझे शत्रू वाढलेत. किरण, आय डोंट केअर. मी कोणाला घाबरत नाही. बघ, घाबरायची गरजच नाही. मी फक्त तुला काळजी घ्यायला सांगतो. कारण तुझा हा शत्रू आहे, त्याला तुझं आर्थिक नुकसान करायचंच नाही. हा, पण तुझं रेप्युटेशन आणि तुझं नाव खराब करायचं त्याला. मागे सुद्धा मॉलिस्टेशनची केस आणि मग FIR गायब होणं आणि आता ऐन लग्नात तुला अटक होणं. काहीतरी गडबड नक्कीच आहे. ती मला हे काही माहित नाही. तू त्या माणसाला शोधून काढ. हे बघ, माझा तपास सुरूच आहे, पण तू सावध राहा. श्रीधर वानखडे आणि नूतन वानखेडेंच्या मुलाला अटक करून घेऊन गेले, ही गोष्ट मला पटलीच नाहीये. फार चुकीचं वागले मॅडम पोलीस. एखाद्या भुरट्या चोराला घेऊन जावं तसं घेऊन गेले म्हणतात. सगळ्यांसमोर आमची लाज गेली आणि माझा मुलगा एक रात्र जेलमध्ये काढतो, ही गोष्ट मला सहनच होत नाहीये. नशीबवान आहे वेदांत. एक रात्र जेलमध्ये गेला तर सगळ्यांना त्याची इतकी काळजी वाटायला लागली. मी 8 वर्ष जेलमध्ये होतो, कुणाला काही वाटलं नाही त्याचं. पण म्हणतात जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. या अटकेतनं कोणाचं चांगलं झालंय सांगा ना मला. तुमचं? माझं कसं काय? वेदांत आणि अमूल्याचा साखरपुडा होऊ नये अशी इच्छा होती ना तुमची, पूर्ण झाली. त्यामुळे या सगळ्यांवर माझ्याकडे एक उपाय आहे. कोणता उपाय? आपण आपल्या कंपनीसाठी एक नवा CEO नेमूया. म्हणजे उद्या असा काही प्रकार घडला तर CEO ला अटक होईल. वेदांत लांब राहील या सगळ्यांपासून. आणखी एक गोष्ट मला तुमच्या कानावर घालायची होती मॅडम, की हे सगळं कुणीतरी मुद्दाम घडवतंय. हेही खरं आहे की दरवेळेस वेदांत वाचणार नाही, अटक होऊ शकते त्याला. त्यामुळं लवकरात लवकर CEO नेमावा. पटतंय मला तुमचं म्हणणं. मी बोलते वेदांशी. लवकरच CEO नेमूया, म्हणजे मग परत अशी वेळ वेदांतवर कधी येणारच नाही. देवा, आज या घरात पहिल्यांदाच तुझ्यासमोर हात जोडते. ह्याआधी माझ्या घरातल्या देवांसमोर हात जोडायचे, पण आई म्हणते तसं देव सगळ्या ठिकाणी एकच असतो. म्हणून मग तुम्हीच माझ्या घरी होतात असं मानते आणि जे दिलंय त्यासाठी थँक्यू म्हणते. लग्न होण्यासाठी खूप वाट पाहावी लागली, पण आता तुझ्या आशीर्वादाने माझा आणि विक्रांतचा संसार सुरळीत होऊ दे. एवढं काय मागतेस? क्रांत, थांब ना जरा. अगं, आई येईल परत आणि तुझा वेळ खाईल. त्यापेक्षा आपण आपल्या रूम मध्ये जाऊया ना. काय चावटपणा आहे हा? अगं, म्हणजे मी म्हणतोय आपल्या रूम मध्ये जाऊन आपण गप्पा मारूया. ठीक आहे, चल. आरती, देवाला दिवा लावून झाला? हो. बरं, आता उद्या आपल्याकडे पूजा आहे आणि पूजा होईपर्यंत आरती माझ्या रूम मध्ये झोपेल. काय? तुमच्या? हो का? नाहीतर मग आद्याच्या रूम मध्ये झोप. की दादा, आई बघ ना कसं करते. अरे काय झालं? पूजा आहे म्हणे उद्या. हो, मग
अरे आजीनी सांगितलं ना तुला परवा. आई पण नको ना आता हे पूजा वगैरे. विक्रांत, या बाबतीत मी तुझं काही ऐकणार नाही. ज्या रीती आहेत त्या पाळायलाच पाहिजेत. आणि ना आता लग्न झाले तेव्हा जरा मोठ्यांसारखं वाग. अगं पण मी विक्रांत, मला असं म्हणायचंय थोडं जबाबदारीने वाग. आई, मी काय म्हणतो, पूजा लगेच करण्याची गरज आहे का? म्हणजे आपण हीच पूजा 7-8 दिवसांनी नाही करू शकत का? हा चालेल. अरे दादा, अरे तू नाही नाही, पूजा उद्याच होईल. ठीक आहे. आरती, आद्याची रूम इथे आहे. आरती, हे कपडे नंतर जागेवर ठेवून द्या. आणि हो, रात्री डोक्याला तेल लावून घ्यायचे, विसरशील मग. आणि हा, ए डब्याला काय करू उद्या आरती? लक्षातच नाही आलं माझ्या. मग आजपासून आरती आरती करते. डोक्यातून गेलं की आरती तर तिच्या सासरी आहे. सुमन, जाईल या सगळ्याची सवय व्हायला वेळ जाईल. मी तुम्हाला काय म्हणालो होतो, मुलींशिवाय जगायला शिकायचं आता. अमूल्या, सॉरी बाळा. आई अगं सॉरी, काय आहे त्याच्यात? असं नाही ग, मला माझ्या लक्षात नाही आलं की काय माहितीये का, तुम्ही दोघं कामासाठी सारखी बाहेर असताना आरती बऱ्यापैकी घरी असायची. भरपूर गप्पा मारायचो आम्ही कुठल्याही विषयावर. आरती तर मला म्हणायची, आई तूच माझी मैत्रीण आहेस. कधी अण्णांची गाराणी, तर कधी तुझ्या तक्रारी, एक ना अनेक विषय. आपली आरती पण कशी आहे ना, ती समोरच्याचं सगळं मन लावून ऐकेल, पण स्वतःच्या मनातलं कधी काही सांगणार नाही. अगदी काही दुखलं खुपलं तरी सगळं स्वतःच्या मनात ठेवणार. काय बाप म्हणून मन हळवतं, पण कसं आहे, आम्हा पुरुषांचं बरं असतं. म्हणजे लग्न झाल्यानंतर सुद्धा सोयीस्करित्या आम्हाला आमच्या घरी राहता येतं. पण तुम्हाला स्त्रियांचं तसं नाही. तुम्हाला सुद्धा लग्नानंतर तुमचं घर सोडून या घरी यावं लागलं. आरतीला तर हे घर सोडून इकडच्या घरी जावं लागलं. उद्या आपलं हे लेकरू सुद्धा जाईल. आपलं घर सोडताना तुम्हा बायकांना खूप त्रास होत असेल. नाही अण्णा, मी माझं हे घर सोडून कुठेही जाणार नाही. अमूल्या, प्रत्येक मुलगी हेच म्हणते की मी माझ्या आई वडिलांना सोडून कुठेही जाणार नाही. मी असंच म्हणाले होते अगं, पण लग्न झाल्यावर जावं लागतं सासरी. आणि ते सासर आपलंच घर होतं. आरतीचंही तसंच होईल आता. आरतीचा विषय कधी डोक्यातून जाणार माझ्या? जाईल. आई, मी काय म्हणते, तू काही दिवसांसाठी का होईना कुठेतरी फिरायला का जात नाहीस? म्हणजे अण्णांची पण खूप दिवसांपासून इच्छा होती ना की तू जरा चेंज म्हणून किंवा जरा ब्रेक घेऊन कुठेतरी जावंस, 4-5 दिवस फिरून यावंस. काय म्हणता अण्णा? अगदी अगदी बरोबर. अहो, तुम्हीच म्हणाला होतात ना आपण जाऊया दोघं. आता अमूल्याच्या लग्नापर्यंत कशाला वाट बघायची? थोडे दिवस दोघे कुठेतरी जाऊन येऊया. नाही हो, म्हणजे मला जमेल असं वाटत नाही. बघितलं मग तू? हा, हे अगं मला कसं जमेल?
तू बघतेस ना, अभ्यास, ऑफिस, कॉलेज सगळंच सुरू आहे माझं. झालं. मग कशी जाणार मी? नाही नाही, पण मी काय म्हणतो, तुम्ही आमची वाट बघत बसू नका. तुम्ही तुमचं तुमचं जाऊन या ना. माझी मी काय बोलताय तुम्ही दोघं? ए आई, मी काय म्हणते, तू तुझ्या मैत्रिणींसोबत जा ना. म्हणजे वैष्णवी काकू आहेत, सुधा काकू आहेत. आणि तू कसलंही टेन्शन घेऊ नकोस. मी तुझं सगळं बुकिंग करून ठेवेन. तुझं ट्रॅव्हल बुक करेन, तुझं स्टे बुक करेन, सगळं करून ठेव. बरं, विचारून बघते दोघींना. तुझ्या आणि वेदांच्या लग्नाची तयारी सुरू व्हायच्या आधी थोडे दिवस जाऊन येते. कुठे जाल? चारधाम यात्रेला? चारधाम कुठे आहो, झालं की. हो का? माझा आणि वेदांचा साखरपुडा झाला नाही, पण गोष्टी अजूनही बदलल्या नाहीयेत. आई आणि अण्णांना असं वाटतंय की माझं आणि वेदांचं लग्न होईल, पण वेदांच्या मनात दुसरंच कोणीतरी. आई, अण्णा, तुम्हा दोघांना मी कसं सांगू की हे सगळं नाटक आहे.